सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पिया ग्रामपंचायतीच्या कामांची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी यास्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा। ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासन राज्य शासन तसेच विविध योजनांच्या माध्यमातून बांधकामे होत असतात। त्यामध्ये ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारत, शाळा इमारत, सभागृहे, सभामंडप आदी कामे केली जातात। ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी या कामांच्या क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करण्यात येणार आहे। तसा आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराज यांनी दिला आहे। सोयाबीनचे वजन घटत असल्याने वाढली बळीराजाची चिंता। जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असली तरी दराकडून मात्र शेतकऱ्यांची निराशा आहे। त्यातच सध्या उन्हाचा चटका बसत असल्याने पत्र्याच्या घरात दर मिळेल म्हणून ठेवलेले सोयाबीनचे वजन घटू लागले आहे। सोयाबीनला पुढे दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवले, पण सध्या उन्हाचा चटका वाढला आहे। पत्र्याच्या घरात ठेवलेले सोयाबीनचे वजन कमी होऊ लागले आहे। त्यामुळे अगोदरच दर नाही, त्यातच वजन घटल्याने सोयाबीनची विक्री करावी का नको अशा विचारात शेतकरी पडले आहेत। सध्या सोयाबीनचा भाव 4200च्या दरम्यान आहे। केंद्र शासनाने गेल्या वर्षी सोयाबीनचा हमी भाव वाढवून 4892 रुपये केला होता, तरीही हमी भावापेक्षा 700 ते 800 रुपये दर कमी मिळत आहे। सरकारी खिचडीसाठी साखर पालकांची, पोषण आहार करणाऱ्यांवर संक्रांत। पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात गोड खिचडी देण्याचे आदेश 28 जानेवारी रोजी देण्यात आले आहेत। शासनाच्या या आदेशात साखर कोणी द्यायची याची स्पष्टता नसल्यामुळे पालकांकडून साखर घेण्याची वेळ शिजनावर आली आहे। पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना महिन्यातून 2 वेळेला गोडखीर देण्याच्या शासनाने सूचना केल्या आहेत, मात्र त्यासाठी लागणारी साखर कोठून आणायची हे मात्र सांगितलेले नाही। त्यामुळे सध्या त्याचा भुर्दंड स्वयंपाक असलेल्या कामगाराला बसणार असे दिसते। शासनाने असे आदेश काढताना त्यात सुस्पष्टता आणणे गरजेचे असल्याचे मत स्वयंपाकी व पोषण पुरवठादारांनी केले आहे। सातारच्या इको टुरिझमची चाके रुतली, आराखडा मंत्रालयात पाठवायला वन विभागाला मिळेना मुहूर्त। इको टुरिझम बोर्डाने मंजूर केलेल्या काससह भांबवलीच्या निसर्ग पर्यटनाच्या प्रस्तावाची चाके साताऱ्यातील वन विभागाच्या कार्यालयात रुतल्याने येथील पर्यटन स्थळांची कामे रखडली आहेत। कास अंतर्गत कास पठार, भांबवली वजराई धबधबा यांच्यासाठी अंदाजे 25 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे। 1.5 वर्ष लोटले तरी वन विभागाने हा आराखडा मंत्रालयात पाठवला नाही। या उलट महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील कामे पूर्ण होत आली आहेत। महाराष्ट्रातील इतर कामे पूर्ण होत चालली आहेत, मात्र वन विभाग ठोसेघर धबधब्याची गॅलरी दुरुस्त करून देत नाही, भांबवली धबधब्याची कामे करत नाही, कास पठार कामेही करू देत नाही। सातारच्या पर्यटन विकासाला हे घातक असल्याचे मत रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख भांबवली यांनी व्यक्त केले आहे। साताऱ्यात सुमारे 4.5 लाखांच्या टेलिकॉम साहित्याची चोरी। सुमारे 4.5 लाखांच्या टेलिकॉम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्यांनी 4,25,000 रुपये किमतीचे जिओ टेलिकॉमचे साहित्य चोरून नेले। या प्रकरणी अनिल धर्मराज सपकाळ, वय 53, राहणार गोडोली सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। व्यंकटपुरा पेठ सातारा येथे घरफोडी, सुमारे 45,000चा ऐवज लंपास। व्यंकटपुरा पेठेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 45,000चा ऐवज लंपास केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। व्यंकटपुरा पेठेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरात रोख रक्कम व सोन्याचा ऐवज असा एकूण 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे। ही घटना 24 रोजी घडली आहे। या प्रकरणी निलेश विजय मोहिते, वय 34, राहणार मंगळवारपेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। ग्रेड सेपरेटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रतिबंध करावा। बी.टी. जाधव, प्राचार्य वायसी कॉलेज। ग्रेड सेपरेटरच्या नियमांचे उल्लंघन करत कॉलेजचे विद्यार्थी या रस्त्याचा शॉर्टकट म्हणून वापर करतात, त्यांना प्रशासनाने त्वरित प्रतिबंध करावा। त्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत, यापुढेही होऊ शकतात। यासाठी कडक नियमावली करणं आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। ग्रेड सेपरेटमुळे वाहतूक कोंडी कमी झाली, कमी वेळात मार्गक्रमण होते, मात्र वाहनापेक्षा पादचारी फुटपाथ म्हणून याचा वापर करताना दिसतात। अशा विद्यार्थी यांच्यावर त्वरित प्रतिबंध करावा। 20 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे एका दुचाकीचा अपघात झाला। विद्यार्थ्यांनी बोगदा मार्गे स्टँडकडे चालत जाऊ नये, आपल्या जीवाची आणि इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य बी.टी. जाधव यांनी केले। तसेच सर्व विभागातील विद्यार्थ्यांना तशी नोटीस त्यांनी बजावली आहे। वारुंजी तालुका कराड फाट्यावर ट्रॅक्टर ट्रॉली रिक्षा अपघातात 2 जखमी। ऊसतोड मजूर व त्यांच्यासोबत जळण घेऊन निघाल्या ट्रॅक्टर ट्रॉली रिक्षावर पलटी होऊन झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत। पुणे बंगळुरू महामार्गावर वारुंजी फाटा येथे हा अपघात झाला। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेत सोडलेले पाणी बंद करा, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची पाटबंधारे विभागाकडे मागणी। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग झाल्याने उच्च न्यायालयात दाद मागावे लागेल, तसेच तीव्र जन आंदोलन करावे लागेल असा इशारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबत पाणी बचाव संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळ, सातारा सिंचन विभाग, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी।
हर महादेव, ओम नमः शिवाय, भोलेनाथ की जय असा अखंड जयघोष करत सातारा जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली। विविध मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाशिवरात्री पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली। त्यात विधिवत पद्धतीने शंभू महादेवाचा जागर झाला। उपवासाच्या पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी होती। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।